the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy, Karad. In the previous video, we have seen the classification of organic compounds based on the carbon skeleton. In this video, we are going to study the classification of organic compounds based on the functional group. Now consider the following reactions. काही रिॲक्शन्स तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्यावरून आपणाला फंक्शनल ग्रुप की जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो आणि ती रासायनिक अभिक्रिया घडवून आणतो, तो यामध्ये आपणाला सिलेक्ट करायचा आहे. इथं सबस्ट्रेट, प्रॉडक्ट आणि फंक्शनल ग्रुप असे 3 रकाने किंवा कॉलम्स आपल्यासाठी केलेले आहेत. इथं स्ट्रक्चरची नेम्स ऑफ स्ट्रक्चर्स आर नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? द पार्ट विच अंडरगोज केमिकल चेंज. तो कोण आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. इथं CH3CH2OH प्लस सोडियम, मेटल सोडियम, म्हणजे this structure or this compound when treated with sodium metal, it gives CH3CH2ONA and hydrogen. So there is a liberation of hydrogen gas. म्हणजे बदल कुठं होतोय पहा, सबस्ट्रेट हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारा CH3CH2OH, त्यापासून तयार झाला प्रॉडक्ट CH3CH2ONA. त्यामुळे इथं OH आणि या ठिकाणी बदल झालाय तो ONA. सो दिस OH चं रूपांतर ONA मध्ये दिस हायड्रोजन इज रिप्लेस बाय सोडियम मेटल. म्हणजे या रिएक्शन मध्ये हा जो सबस्ट्रेट असणार आहे त्यातला विच पार्ट इज रिएक्टिव्ह, तर OH, दॅट इज द फंक्शनल ग्रुप कॉल्ड हायड्रॉक्सिल ग्रुप और अल्कोहोल. इथं आता पुढचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर CH3C डबल बॉन्ड OCH3. This on reduction gives CH3CHOH-CH3. म्हणजे 2 स्ट्रक्चर जर आपण पाहिली तर यामध्ये हा C डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड इनटू CHOH. म्हणजे हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याचं रूपांतर याच्यामध्ये झालं, म्हणजे हा सबस्ट्रेट मधला फंक्शनल ग्रुप असणारा आहे. दिस इज C डबल बॉन्ड O नोन ॲज अ कीटो किंवा कीटोन किंवा ऑक्झो ग्रुप असणारा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N असं म्हटलंय. दिस ऑन रिडक्शन गिव्ह CH3CH2CH2NH2. म्हणजे C ट्रिपल बॉन्ड, कारण CH3CH2 इथं आहे तसं आहे, C ट्रिपल बॉन्ड N इज कन्वर्टेड इनटू CH2NH2. म्हणजे हा पार्ट या मॉलिक्यूल मधला रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो. त्यामुळं C ट्रिपल बॉन्ड N इज द फंक्शनल ग्रुप known as a cyanide or a nitrile. म्हणजे या दिलेल्या स्ट्रक्चर्स मध्ये एखादा ऍटम किंवा एखादा ग्रुप असा असेल की जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो, त्याला फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि हे फंक्शनल ग्रुप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्यावरून ऑर्गॅनिक कंपाऊंडचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं ते आपल्याला पाहायचं आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. Atom or a group within the molecules responsible for the chemical properties of molecules. म्हणजे a part which undergoes chemical change is called a functional group. ही व्याख्या तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. आता इथं आपण चार्ट दिलेला आहे, इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इथं एकूण रकाने पाहिले कॉलमचा सिरियल नंबर आहे, नेम ऑफ द फॅमिली और फंक्शनल ग्रुप, स्ट्रक्चर, एक्झाम्पल. कार्बॉक्सिलिक ऍसिड, नेम ऑफ द फॅमिली आपण जर विचार केला तर स्ट्रक्चर किंवा फंक्शनल ग्रुप त्यामधला COOH हा आहे, तो असा लिहिला तरी चालू शकतो, एकत्र आपण लिहिलेला आहे. कंडेन्स फॉर्म आपण म्हणूया COH ग्रुप.
याचं एक्झाम्पल बघूया. CH3COOH नोन ॲज ॲसिटिक ऍसिड. म्हणजे तुम्हाला हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला असेल आणि त्यावरनं तुम्हाला काही कंपाऊंड्स आणि त्याचं नाव लिहायला सांगितलं असेल, तर इथं जी अनयुज्ड व्हॅलन्सी हा डॅश दिसतोय त्याला तुम्ही पुढे जी तुम्ही शिकणार आहात अल्काइल ग्रुप्स ते जर जोडले आणि त्याचं नाव माहित असेल तर त्यावरून तुम्ही फक्त इथं काय केलंय CH3 जोडलाय, त्यावरून तुम्हाला नाव लिहिणं सोपं जाईल. सेकंड सल्फॉनिक ऍसिड SO3H हा एकत्र आपण लिहिला आहे. बेन्झिन रिंग आहे त्याला हा SO3H ग्रुप जोडलेला आहे, नोन ॲज अ बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड. म्हणजे कार्बॉक्झिलिक ऍसिड, सल्फॉनिक ऍसिड, ईस्टर, C++OO हा आपण असाही लिहू शकतो, COO टुगेदर. एक्झाम्पल पहा, इकडं CH3 आणि इकडं CH3 जोडलंय, CH3COOCH3. याचं नाव प्रथम येईल, त्यामुळं मिथाइल ऍसिटेट या स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. ऍसिड क्लोराइड COCl. COCl हे ऍसिड क्लोराइड्स आहेत. CH3COCl ऍसिटिल क्लोराइड. म्हणजे दीज आर द फंक्शनल ग्रुप्स. समजा तुम्हाला असं काही स्ट्रक्चर दिलं असेल, हे स्ट्रक्चर दिलंय आणि या स्ट्रक्चर मध्ये तुमच्या लक्षामध्ये आलं की इथं COH ग्रुप आहे आणि इथं CHO ग्रुप आहे. म्हणजे ज्यावेळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स एकाच दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये असतील तर त्यावेळेस त्यांचं नॉमेनक्लेचर करत असताना यांचा प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप हायर टू लोअर लेवल हे विचार करणं आवश्यक आहे आणि तो उद्देश ठेवूनच या फंक्शनल ग्रुपची रचना इथं केलेली आहे. या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही पाहिलं तर COH इथं पहिल्यांदाच दिसतोय आणि CHO आणखीन पुढे येणारा आहे. त्यामुळं अशा कंपाऊंड्स मध्ये ज्याचा प्राधान्यानं क्रम वर येतो, हायर प्रायोरिटी असेल त्याला लोअर नंबर दिला जातो. म्हणजे त्याला नंबर काय येणार, लोअर नंबर म्हणजे 1 आणि याला 2 नंबर अशा पद्धतीने असणार आहे. पुढे शिकायचं आहे, पण ह्या प्रायोरिटीचा या फंक्शन ग्रुपचा वापर करूनच तुम्हाला पुढे नॉमेनक्लेचर किंवा एखाद्या दिलेल्या स्ट्रक्चरचं नाव लिहायचं आहे. या दुसरं स्ट्रक्चर पहा, बेन्झिन रिंग आहे, इट इज अटॅच टू 1 OH ग्रुप अँड 1 SO3H दॅट इज सल्फॉनिक ऍसिड ग्रुप. मग ज्यावेळी असं स्ट्रक्चर येतं की यामध्ये OH पण आहे आणि SO3H पण आहे, मग त्यावेळी यू हॅव टू कन्सिडर द प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप. आणि मग अग्रक्रम कुणाला द्यायचा, प्राधान्य कुणाला द्यायचं, तर ही प्रायोरिटी लिस्ट जर तुम्हाला माहित असेल फंक्शनल ग्रुपची तर तुम्ही इझिली त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. इथं SO3H आहे पण OH अजून आलेला नाही, याचा अर्थ तो नंतर येणार आहे, म्हणून प्राधान्यानं पहिला क्रम कुणाला येईल, 1 नंबर SO3H आणि 2 नंबर OH ला जाईल. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला फंक्शन ग्रुप्स माहित असणं, त्याची प्रायोरिटी माहित असणं आवश्यक असणार आहे. नाउ फिफ्थ अमाइड. CONH2 जर तुम्हाला दिसत असेल एखाद्या स्ट्रक्चर मध्ये तर त्याला ऍसिड अमाइड किंवा अमाइड्स म्हटलं जातं. CONH2 एकत्र आपण लिहिलाय. CH3CONH2 ऍसिटा अमाइड किंवा ऍसिटा अमाइड असं म्हटलं जातं. नेक्स्ट नायट्राइल और सायनाइड. हा C++N किंवा CN असं एकत्र लिहिलं तरी चालतं. CH3C++N और CH3CN मिथाइल सायनाइड और मिथाइल नायट्राइल. इथं पण अल्डिहाइड आलेला आहे CHO, C++OH किंवा CHO असं एकत्र लिहिलं जातं. एक्झाम्पल CH3CHO असिटा अल्डिहाइड. नेक्स्ट वन इज अ कीटोन, C++O, CO एकत्र लिहिलं तरी चालतं, CH3COCH3 डायमिथाइल कीटोन नोन ॲज अ ऍसिटोन. म्हणजे अमाइड, नायट्राइल्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स हा क्रम खाली यांचा नंबर कमी कमी होत जाताना दिसतोय. म्हणजे इथं समजा तुम्हाला अशी काही स्ट्रक्चर दिले असतील पहा, हे खूप महत्वाचं आहे. मला माहित आहे की अजून तुम्ही शिकणार आहात, परंतु तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला इथं जर कळाल्या तर थोडासा अंदाज पुढं अभ्यासत असताना येऊ शकतो. CH3 C++O CH2 CHO दिलंय. म्हणजे हे जर स्ट्रक्चर तुम्हाला पुढं नॉमेनक्लेचर झाल्यानंतर आलं तर दिस स्ट्रक्चर कंटेन 2 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. वन इज अ CO, C++O तो इथं दिसतोय पहा, आणि सेकंड इज अ CHO तो इथं दिसतोय.
म्हणजे 2 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स आर प्रेझेंट इन अ वन स्ट्रक्चर, त्यावेळी यू हॅव टू कन्सिडर द प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप्स. हायर प्रायोरिटी म्हटलं की लोएस्ट नंबर तो असणार आहे किंवा लोकंट असणार आहे. त्यामुळं सी डबल बॉन्ड ओ आणि CHO कम्पेअर केला तर CHO पहिल्यांदा येतो, त्यामुळं याला अग्रक्रम, याला पहिल्यांदा येईल, प्राधान्य याला पहिलं येईल, याला नंबर 1 असेल, याला 2 आणि याला 3 असणार आहे. याला 1 आणि याला 2 म्हणायचं नाही, कारण इथं सिक्वेन्स तो महत्वाचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं नॉमेनक्लेचर करताना या लिस्टचा, या यादीचा उपयोग तुम्हाला 100% होणारा आहे. यामध्ये पुढे आपण बघूया आता 9th अल्कोहोल डॅश OH CH3CH2H इथाइल अल्कोहोल प्रायमरी अमाइन डॅश NH2 CH3CH2NH2 इथाइल अमाइन. प्रायमरी अमाइन मध्ये परत इथला एक हायड्रोजन काढला तर NH, सेकंडरी अमाइन, पुन्हा टर्शरी अमाइन अशा पद्धतीने आहे. यातली काही महत्वाची घेतलेली आहेत आपण. CH3CH2NH2 इथाइल अमाइन अल्कीन C डबल बॉन्ड C. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल इथिलीन अल्काइन C ट्रिपल बॉन्ड C. म्हणजे इथं ऍसिटिलीन याचं नाव असणार आहे. अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड CH3CH3 इथेन. म्हणजे इथं आणि डॅश दिसत आहे, त्या अनयुज्ड बॅलन्सी जर तुम्ही सॅटिस्फाय करत गेला तर तुम्हाला ती स्ट्रक्चर्स आणि त्यांची नावं सरावानं लिहायला अवघड जाणार नाही. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज अ इथर कार्बन ऑक्सिजन कार्बन. कार्बन ऑक्सिजन, इथं कार्बन पाहिजे, कार्बन ऑक्सिजन आहेच तो बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये, तो राहिलाय. कार्बन ऑक्सिजन कार्बन इथर डाय मिथाइल इथर, डाय मिथाइल इथर. नेक्स्ट वन इज अ डॅश X हलाइड. X म्हणजे Cl Br किंवा F हे कन्सिडर केले जातात यामध्ये. CH3CH2Cl इथाइल क्लोराइड. नायट्रो डॅश NO2 CH3CH2NO2 नायट्रो इथेन. म्हणजे या पद्धतीनं साधारणपणे वारंवार रासायनिक अभिक्रियेमध्ये आणि नॉमेनक्लेचर मध्ये येणारी फंक्शनल ग्रुप्स हे ऑर्डर ऑफ प्रायोरिटीनं हायर टू लोअर लेवलनं अरेंज केलेली आहेत. म्हणजे इथं फक्त तुम्ही फंक्शनल ग्रुपच अभ्यासायचं नाही, तर तो सिक्वेन्स काय असला पाहिजे तोही तुम्ही त्यामध्ये अभ्यासायचा आणि तो त्या पद्धतीने तर मांडलेला आहे की जो पुढं 100% तुम्हाला वापरामध्ये येणारा आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, तुम्हाला असं स्ट्रक्चर दिलंय की CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH. This structure also contains 2 different functional groups. One is a carbon-carbon double bond and second is a carbon-carbon triple bond. मग अशा वेळी प्रायोरिटी नंबरिंग स्टार्ट करताना इकडून डावीकडून उजवीकडे करायचं का उजवीकडून डावीकडे करायचं हे ठरवण्यासाठी तुम्हाला प्रायोरिटी ऑफ फंक्शन ग्रुप माहित असणं आवश्यक असणार आहे. इथं तुम्हाला दिसतंय कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आलाय. सो प्रायोरिटी गोज टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यामुळे नंबरिंग कुठून केलं पाहिजे, मग लेफ्ट टू राईट 1 2 3 4 अशा पद्धतीनं हा विचार करण्यासाठी यादीचा उपयोग खूप महत्वाचा असणारा आहे. किंवा दुसरं स्ट्रक्चर दिलंय, आणखीन एक स्ट्रक्चर असं आलं की सपोज यू आर गिव्हन दिस स्ट्रक्चर अँड देर आर 3 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. वन इज अ OH देन Cl देन NO2. मग अशा वेळी 3 वेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. त्यावेळी याचं जर नॉमेनक्लेचर तुम्हाला जर विचारलं असेल, राईट द नेम ऑफ IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर, तर त्यावेळेस तुम्हाला ही यादी आठवणं आवश्यक असणार आहे. इथं OH इथं वर आहे 1 नंबर, ह्या चार्ट मध्ये जर पाहिलं तर इथं टॉपला आहे. त्यानंतर Cl इथं खाली दिसतोय, म्हणजे X म्हणजे इथं ClBr आहे आणि NO2 इथं शेवटी दिसतोय. म्हणजे प्रायोरिटीनं 1 नंबर कुणाला जाईल, OH ला जाईल म्हणजे अल्कोहोल. इथं 2 नंबर X म्हणजे हलाइड म्हणजे Cl ला जाईल आणि 3 आणि 4 नंबर कुणाला येईल, NO2 ग्रुप नायट्रो ग्रुपला येईल. म्हणजे यासाठी या यादीचा उपयोग आवश्यक असणारा आहे. Now you have to use your brain power to solve this question. Identify the functional groups in the following compounds. म्हणजे परीक्षेलाही प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, एखादं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर दिलं जाईल
आणि त्यातून तुम्हाला 3-4 फंक्शनल ग्रुप शोधायला सांगतील, त्यांचं नाव लिहायला सांगतील. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. अशी खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स ही केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ आपण म्हणूया, की जे मेडिसिनल यूजमध्ये आहेत, मेडिकलमध्ये औषधांच्या मध्ये जे असणारे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यामध्ये पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स असणारी आहेत. त्याचा विचार करून तुम्हाला इथं काही 2 स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स असणारे आहेत. ती कोणती आहेत त्याची यादी तयार करायची आणि त्यांचं नाव तिथं लिहायचं आहे. हा प्रश्न तुमच्या सरावासाठी आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही अभ्यासलेलं आहे त्यावरून तुम्हाला नेमकी कोणती फंक्शनल ग्रुप्स आहेत ती शोधून काढणं हे खूप महत्वाचं असणार आहे. हे छोटंसं युनिट असलं तरी अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं आहे, की जे परीक्षेच्या दृष्टीनं नॉमेनक्लेचर दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं युनिट आहे. म्हणजे इथं मला वाटतंय तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असणाऱ्या आहेत. धन्यवाद.